सर्ग एक पुढे चालू. आपल्या मुखाने श्रीरामांना गिळण्यासाठी तो विराध एखाद्या सापाप्रमाणे सटपटत येऊ लागला. तेव्हा भगवान श्रीरामांनी एका अर्धचंद्राकार बाणाने त्याचे मस्तकच विदीर्ण केले. तेव्हा रक्ताने माखलेला तो धरणीवर कोसळला. त्यावेळी रघुत्तमांना आलिंगनबद्ध करून सीतेने त्यांची प्रशंसा केली. त्यावेळी देव समूहांच्या प्रेरणेने आकाशी दुदुंभी नाद घुमू लागून आनंदित अप्सरांनी नृत्य सुरू केले आणि रुष्ट गंधर्वांनी आणि किन्नरांनी गायन प्रारंभ केले. इकडे विराधाचे शरीरामधून अतिशय सुंदर स्वच्छ वस्त्रे परिधानी आणि सुवर्णालंकाराने सुशोभित असणारा सूर्यासम तेजस्वी पुरुष प्रगट झाला. त्या पुरुषाने श्रीरामांना प्रणाम करून प्रसन्न चित्ताने त्यांची स्तुती प्रारंभ केली. तो म्हणाला, हे रामचंद्रा, आपण साक्षात कृपामूर्ती असून प्रणाम करणाऱ्या जीवांचे दुःख हरण करता आणि त्यांचे जन्म मरणाच्या फेराही नष्टच करता, असे म्हणत तो वारंवार दंडवत करीत प्रभू रामांच्या चरणागत होऊन म्हणू लागला. विराध म्हणाला, कमलपत्र नयनी हे रामा, विमल तेजधारी, मी एक विद्याधर असून मदवर विनाकारण रागावून श्री दुर्वासांनी मला शाप दिला होता. आज तुम्ही मला शापमुक्त केले आहे. आता आपण माझेवर अशी दया करावी की संसार नाशस कारण असणाऱ्या आपल्या चरण कमळांचे मला नित्य स्मरण राहो. माझी वाणी सदैवच तुमच्या नाम संकीर्तने व्याग्र राहो. माझे कान सदैव तुमच्या कथामृतांचे प्राशन आणि माझे दोन्ही हात सदैवच तुमच्या चरण कमळांची पूजा करोत आणि माझे मस्तक सदैवच तुमच्या पदयुगलांना वंदन करीत राहोत. तुम्ही भगवान विशुद्ध हे तुमचे स्वरूप आणि त्या स्वरूपीत तुम्ही मग्न असता. आपल्या भक्तांना रमविणारे सीतारूपी मायेने युक्त सृष्टी रचेता ब्रह्मदेव तुम्हीच असून माझा तुम्हा सदैवच नमस्कार असो. हे रामा, मी तुम्हास शरणकी आलो असून तुम्ही माझे रक्षण करावे. हे रघुश्रेष्ठा, तुमच्याच अनुज्ञेने मी आता देवलोकी जाऊ इच्छितो. तरी आपली माया आच्छादित नच करो. विराधाने अशी प्रार्थना केल्यावर रघुनंदन प्रसन्न झाले आणि महाबुद्धिमान श्रीरामांनी विराधास वर प्रदान केला. हे विद्याधरा, आता तू गमन करावेस. मायेच्या सर्व गुण दोषांना तू जिंकून घेतले आहेस. ज्ञानी लोकांमध्येही तू श्रेष्ठ असून माझे दर्शन मात्रे तू मुक्तच की झाला आहेस. या लोकात माझी भक्ती तर दुर्लभ आहे, कारण ती निर्माण झाली की लगेच मुक्ती प्रदान करणारी आहे. तू तर माझे भक्तीने संपन्न आहेस, म्हणून माझ्या आज्ञेने तू आता परमधामी गमन करावेस. अशा प्रकारे श्रीरामांनी अतिशय भयंकर अशा राक्षसाचा वध केला विराधनामी, आणि त्यास पुन्हा विद्याधराचे रूपही प्रदान केले. अशा प्रकारे लीला करणाऱ्या श्रीरामांची स्तुती करणारा मनुष्य सर्व इष्टाची प्राप्ती करून घेत असतो. याप्रमाणे अध्यात्म रामायणाचा उमा महेश्वर संवाद रूपी अरण्यकांड प्रथम सर्ग मुक्त भावानुवाद सफल संपूर्ण. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.